आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन आपलं जीवन अधिक प्रकाशमय व्हावं हीच मान्यवरांकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा. त्याचबरोबर भारताचे प्रथम ऑलिम्पिक पदक विजेते सुप्रसिद्ध कुस्तीपटू काशाबा दादासाहेब जाधव यांच्या प्रतिमेचं पूजन आहे मान्यवरांच्या हस्ते या प्रसंगी होईल. हा अंबेजोगाई क्रीडा महोत्सव प्रथमच अंबाजोगाई नगरीमध्ये संपन्न होतो आहे. ही आपल्या अंबाजोगाईकरांसाठी अतिशय अभिमानाची आणि घोषणावह बाब आहे. खऱ्या अर्थाने अंबेजोगाईला सांस्कृतिक आणि क्रीडा नगरी म्हणून ओळखलं जातं. प्रथमपासूनच अंबाजोगाईकरांना फार मोठ्या प्रमाणात क्रीडा क्षेत्राची आणि सांस्कृतिक क्षेत्राची आणि शैक्षणिक क्षेत्राची आवड आहे. अंबाजोगाईच्या क्रीडा संकुलात बीड जिल्हा तलवारबाजी संघटना व घाटनांदूर येथील वसुंधरा महाविद्यालय यांच्या वतीने आज सकाळी 11 वाजता अंबेजोगाई क्रीडा महोत्सव स्पर्धेचे उद्घाटन युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या हस्ते झाले. सुरुवातीला दीप प्रज्वलन झाले. यावेळी व्यासपीठावर अंबाजोगाईचे उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष गोविंदराव देशमुख, SRT रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉक्टर सिद्धेश्वर बिराजदार, तालुका क्रीडा अधिकारी सतीश राठोड, सिनर्जी नॅशनल स्कूल घाटनांदूरचे प्राचार्य अझर पठाण, स्वामी विवेकानंद विद्यामंदिराच्या संचालिका स्वरूपाताई कुलकर्णी, यगोश्रीचे सेवानिवृत्त शिवकुमार निर्मळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पिराजी कुसळे, प्राध्यापक डॉक्टर अर्जुन मोरे, प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग रनमाळ, कुमारी वैष्णवी जाधव, मनेश गोरे, अंकुश गायकवाड, शिवकुमार मुरुटकर, सतीश बलुतकर, अंजली निर्मळे, नानासाहेब धुमाळ, रणजित देशमुख, पुरुषोत्तम देशमुख, चंद्रकांत सोळुंके, विकास आंबाड, बालाजी जाधव, मकरंद जोगदंड, बाबू हारे, छत्रभुज ढेंबरे, परमेश्वर होळकर, प्रभाकर घुले, अंगद केंद्रे, पांडुरंग केंद्रे, वैष्णवी जिरगे, बाबा खामकर, प्रियांका गीते, मुखिद शेख, नानासाहेब गायके आदी मान्यवर प्रयत्नशील आहेत. कार्यक्रमाला उपस्थित असणारे आपल्या अंबाजोगाईचे उपविभागीय अधिकारी आदरणीय दीपक वजाळे सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य तलवारबाजी संघटनेचे, म्हणजे त्यांना व्यवस्थित संघटनेवर घेतले, तलवारबाजी संघटनेवर गोविंदराव उपाध्यक्ष केलेले कार्यक्रमाचे उपाध्यक्ष गोविंदराव देशमुख आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर बिराजदार सर, त्याचबरोबर स्वरूपाताई निर्मळे सर आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही आम्ही सर्वजण या स्पर्धेच्या माध्यमातून इथं आलो. खरं तर बिराजी सरांचा उल्लेख या ठिकाणी आवर्जून केला पाहिजे की गतवर्षीसुद्धा या स्पर्धेला मोरे सर मला योग होता आणि याही वर्षी तो योग या ठिकाणी आला. खरं तर मी तुमच्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की प्रास्ताविकाच्या वेळेसच मी उद्घाटनाचं भाषण करायला लागलो, कारण मला आज थोडे जरा राजकीय 4-5 कार्यक्रम अनिवार्य आहेत आणि त्याला ते वेळेचं बंधन असल्यामुळं त्या वेळेत मला तिकडं पोहोचणं आवश्यक असल्यामुळं मी थेट इथं तुमच्यासमोर बोलायला उभारलो. त्याबद्दल सर्वांची सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो आणि ठरलेला कार्यक्रम तुमचा पूर्ण तुमच्या पॅटर्नप्रमाणेच व्हावा आणि माझं मध्ये डिस्टर्ब झाल्याबद्दल क्षमस्व या ठिकाणी. आणि आज खरं तर काकाजी या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून येणार होते, पण आज त्यांची नगरपालिकेतली मिटिंग असल्यामुळं आता ते सकाळी आज अंबाजोगाई नगरपालिकेमध्ये उपाध्यक्षाची निवड आहे आणि स्वीकृत सदस्यांची नेमणूक तिथं आज होणार आहे आणि त्यामुळं त्यांना स्वतः नगराध्यक्ष असल्यामुळे ती बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली तिथं पार पडत असल्यामुळे त्यांना आज जरा दुपारपर्यंत तिथंच थांबावं लागत असल्यामुळं त्यांच्या वतीनं मी या स्पर्धेला या ठिकाणी इथं आलो. बिराजी सरांचं आणि खरं तर संपूर्ण ह्या ज्यांनी आयोजन केलं त्या सगळ्यांचं कौतुक आपण करावं तेवढं कमी आहे.
कारण अत्यंत कष्ट करून आज विद्यार्थी तयार करण्याचा प्रयत्न दुसरे सर आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी करत आहेत. आणि फक्त गतवर्षी फेन्सिंग कॉम्पिटिशनपर्यंत आपण थांबलो होतो, पण ह्या वर्षी फेन्सिंग कॉम्पिटिशनच्या पुढं जाऊन तुम्ही योगा बाकीच्या स्पर्धा आयोजित करण्यासाठी खूप साऱ्या प्रयत्न ह्या वर्षी केलेला आहे. आणि नक्कीच ह्या स्पर्धेतून जवळपास 300 विद्यार्थी ह्या वेगवेगळ्या स्पर्धेतून भाग घेत आहेत अशी मला आपण कल्पना दिली. नक्कीच या सर्व जे विद्यार्थी जे पालक इथं उपस्थित आहेत त्या सर्वांचं कौतुक करायला पाहिजे की पुस्तकाच्या पलीकडे जाऊन आपले विद्यार्थी आपले पुढच्या काळातले विद्यार्थी घडले पाहिजेत. ह्या गोष्टी तुम्ही मनामध्ये घेऊन आज ह्या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. आणि खरं तर एक अनऑर्थोडॉक्स ज्याला असतात आपण स्पोर्ट्स म्हणून, त्याचा स्पोर्ट्सचा विषय झाला तर क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, फुटबॉल या 3-4 खेळाच्या पलीकडे जाऊन आज एक वेगळं व्यासपीठ अंबाजोगाईसारख्या चांगल्या शहरामध्ये निर्माण करण्याचा तुमचा हा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नाला नक्कीच भविष्यातही आणि या आधीसुद्धा आमचं बळ होतं आणि भविष्यातसुद्धा पाठबळ नक्कीच आमचं चांगलं तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून राहील हा विश्वास तुम्हाला देतो. आणि औपचारिकरित्या या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं उद्घाटन पण या ठिकाणी मी जाहीर करतो. दिलगिरी व्यक्त करून पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी मागतो. सॉरी, आणि तुम्ही सर्वजण हा कार्यक्रम कंटिन्यू करा एवढं या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतोय. त्यानंतर तुम्ही सत्कार केला आणि तुमचा सगळा नियोजनाचा भाग सोडून मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.